हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तुम्हाला माहीतच आहे की वजन कमी करायचं आहे आणि उपाशी राहून जर वजन कमी होत असेल तर हे साप चुकीचं आहे. असं न करता तुम्ही आजपासूनच ह्या 7 चुका बंद केल्या तर तुमचं वजन पण कमी होईल, तुम्ही फिट राहाल आणि शरीरात भरपूर सारे बदल होतात. फक्त ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला हव्यात. त्या मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. सर्वात प्रथम बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते, कारण ती सवय आपण करायला हवी स्वतःला. जर वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, तर ह्या गोष्टींनीच तुमचं वजन आणि पोट कमी होईल. चुकीच्या पद्धतीने आहार घेणं किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं, चुकीच्या पद्धतीने रुटीन ठेवणं, त्यामुळे सुद्धा आपलं वजन कमी होत नाही किंवा पोट वाढलेलंच राहतं आणि अजून आपलं वजन वाढलं जातं आणि त्यामुळे आपल्याला थकवा, आळस, कंटाळा येत असतो. पण सर्वात प्रथम बघा, जर आपल्याला वजन कमी करायचं आहे, 35-40 नंतर फिट राहायचं आहे, कोणासाठी नाही तर स्वतःसाठी. स्वतःला छान वाटावं, स्वतः फिट राहावं किंवा फ्युचरमध्ये एकही आजार जडायला नको, गोळ्या, औषधं, मेडिसिन्स चालू व्हायला नको, म्हणून हे प्रयत्न आणि हा अट्टाहास आपल्याला करायचा असतो. तर वजन कमी करायचं म्हटलं तर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की जेवण कमी केल्याने वजन कमी होतं. तर असं नाही आहे. आपल्या शरीराला ताकद हवी असते, आपल्या हाडं आपली मजबूत, बळकट हवी असतात. तुमची हाडं जर व्यवस्थित असेल, तुमचं शरीर व्यवस्थित निरोगी असेल तरच तुम्ही ॲक्टिव्ह राहाल किंवा कुठलंही काम उत्साहाने करू शकाल आणि एकही गोळी तुम्हाला चालू राहणार नाही. का तर तुमचं शरीर निरोगी पाहिजे, हाडं बळकट पाहिजे, त्यासाठी आपल्याला आहार तसा घेतला पाहिजे. आणि व्यायाम न करतासुद्धा वजन कमी होतं, पण व्यायाम याच्यासाठी करायचा आहे की आपलं शरीर निरोगी आणि फिट राहतं, एक वेगळा शेप आपल्या शरीराला येतो. प्रत्येक स्त्रीलाच काय, पुरुषालासुद्धा, प्रत्येक स्त्री पुरुषाला वाटतं की आपण सुंदर दिसावं, आपण छान असावं, छान राहावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार तो प्रत्येकाला त्याच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. तर कुठलाही 1 रुपया खर्च न करता किंवा कुठलं डाएट न करता अगदी घरगुती पद्धतीने फास्ट वजन कसं कमी करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ते पण नॅचरल पद्धतीने बघा. आता आणि नॅचरल पद्धतीने जेवढं आपण करू ना तेवढं त्याचा रिझल्ट आपल्याला लाँग लास्टिंग पाहायला मिळतो. तर उठल्याबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 बदाम, अक्रोड, मनुके हे भिजत घालायचे रात्रीचे पाण्यामध्ये आणि सकाळी उपाशी पोटी खायचे. कोमट पाण्याचा 1 ग्लास घ्यायचा आणि व्यायामाचे हलके स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे आहेत. तर याने शरीराला एक ताकद येते. अनुशापोटी आपल्याला याच्यासाठी खायचे कारण आपण रात्रीचं लवकर जेवण केलेलं असतं आणि आपल्याला बघा जवळपास 10 ते 12 तासांचा गॅप पडतो रात्रीपासून ते सकाळपर्यंत. त्यामुळे आपल्याला थोडंफार काहीतरी लाईटली खायचं आहे आणि त्यानंतर हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे आहेत. हलकेसे व्यायामाचे प्रकार, स्ट्रेचिंगचे प्रकार सकाळी करायचे. हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत ते ऑल बॉडीवर आहे. विशेष करून आपलं जे पोट वाढलेलं असतं, बेली फॅट्स, ते रिड्यूस होण्यासाठी हे व्यायामाचे प्रकार आहेत. तुम्ही हे बघा, स्टॅमिना वाढवायचा आहे, रिपिटेशन. आता तुम्ही मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे, 20, 30, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 50, 60 असं हळूहळू वाढवायचे आणि रोज करायचे. 8 दिवस फक्त करून बघा. जे कोणी करत नसेल त्यांनी सुरुवात करा. 8 दिवसामध्ये काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सांगा. तर व्यायामाचे इतके सारे फायदे आहे की व्यायाम केल्याने रेग्युलर आपली बॉडी फ्लेक्झिबल होते, आपलं शरीर निरोगी राहतं, शरीरातले टॉक्सिन, घाम बाहेर पडतो आणि आपलं शरीर निरोगी राहतं, फिट राहतं. शरीराला एक वेगळा शेप येतो बघा. जिथे जिथे फॅट्स साठलेले असतात ते हळूहळू रिड्यूस होतात आणि बॉडीला एक वेगळा शेप येतो. 30, 35, 40 नंतर आता आपण बघतो की आजकाल आपल्याला खूप कमी वयामध्ये जास्त वजन वाढलेलं दिसतंय किंवा आजार जडत आहेत. तर मग आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला बघा मेडिसिन्स देतात किंवा आपल्याला व्यायामाचे प्रकार, डाएटचा चार्ट देतात आणि त्या पद्धतीने आपण करतो. जर आपण हे स्वतःहून जर घरगुती पद्धतीने ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही.
आणि हे व्यायामाचे प्रकार तुम्ही करायचे आहेत रेग्युलर. ज्यांना कंबरदुखी किंवा खूप गुडघेदुखी, इंटरनल काही आजार असेल, मेडिसिन्स डॉक्टरचे चालू असतील, तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा व्यायाम. पण ज्यांची माझ्यासारखी नॉर्मल बॉडी आहे 35-40 नंतर, तुम्हाला फिट दिसायचं आहे, तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करू शकता अगदी व्हिडिओ लावूनसुद्धा. मी प्रत्येक बॉडी पार्टवर दाखवलेलं आहे बघा. बेली फॅट्स, ब्रेस्ट, आपल्या ब्रेस्टवर सुद्धा खूप फॅट्स साठलेले असतात, त्यामुळे ब्रेस्ट आपली लूज ढिली पडते. काही तर बघा पोटावर अशी लटकलेली दिसते आणि त्यामुळे सगळा शेप बिघडून जातो बॉडीचा आणि आपल्याला थकवा, आळस, कंटाळा जाणवतो आणि बॉडीमध्ये असं वाटतं की खूप वेट, म्हणजे वजन वाढल्यानंतर असं आपल्याला ती बॉडी सांभाळावी लागते. त्यामुळे आपण फिट असेल तर आपली बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही. आपण अलगद असं प्रत्येक काम उत्साहाने करतो बघा. त्यामुळे हे व्यायामाचे प्रकार करायचे आहेत, त्याच्यासाठी करायचा आहे व्यायाम. बऱ्याच जणांचा समज असतो आम्ही दिवसभरात खूप हालचाल करतो, आम्हाला व्यायामाची काय गरज आहे, आम्ही लुकडे-सुकडे, आम्हाला व्यायामाची काय गरज आहे, असं नाही आहे. अगदी लुकडं-सुकडं, खूप लुकडं-सुकडं म्हणजे मागून पुढून सपाट असं पण बघायला चांगलं वाटत नाही. थोडंसं हेल्दी पण पाहिजे, खास करून लेडीज. तर बघा, थोडंसं हेल्दी असेल तर आपल्याला कुठलंही ड्रेसिंग केलं तर छान दिसतो. चेहऱ्यावर एक ग्लो, तेज आणि चेहरा पण टवटवीत तजेलदार दिसतो. त्यासोबत आपल्याला बघा सकाळी अंडी आणि बदाम हे आवर्जून खायचे आहेत. याने स्किन खूप छान राहते आपली, टवटवीत तजेलदार. साखर, मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ बंद करायचे आहेत आणि आपल्याला तिथे बदाम किंवा अंडे, आता सगळ्यांना जर पॉसिबल होत नाही तर या अगोदरसुद्धा मी सांगितलेलं आहे की कडधान्य, हरभरे, शेंगदाणे रात्रीचे भिजत घालायचे, मूग एकत्र, आणि ते सकाळी बॉईल करून वाटीभर, बाऊलभर खाल्ले तरी तुमचा नाश्ता होऊन जातो. त्याने आपल्या शरीराला खूप ऊर्जा मिळते, स्किन टवटवीत तजेलदार होते. आता अंड, बदाम याच्यासाठी खायचं आहे की जे 35-40 नंतर, म्हणजे 40 नंतरच आपल्या शरीरातील जेव्हा कोलेजन हे कमी व्हायला लागतं तेव्हा आपली स्किन निस्तेज, म्हणजे ड्राय पडायला लागते, चेहरा निस्तेज दिसतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी आपल्या शरीरातील कोलेजन टिकून राहण्यासाठी किंवा वाढण्यासाठी आपल्याला बदाम आणि अंड खायचे. अंड पिवळा भाग अवॉइड करायचा आहे, पांढरा भाग खायचा आहे. त्याने आपल्या शरीरातील कोलेजन व्यवस्थित राहतं, स्किन आपली टवटवीत तजेलदार राहते, स्किनला ग्लो येतो, आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. त्यामुळे हे खायचं आहे. सी व्हिटॅमिन, लिंबू, संत्र, ज्यामध्ये सी व्हिटॅमिन आहे हे आपल्याला घ्यायचं आहे आहारातून. आवळा, इंटरनल तुम्ही जेवढं नॅचरल पद्धतीने कराल तेवढं नॅचरल पद्धतीनेच ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. तुम्ही किती महागड्या क्रीम, महागड्या प्रॉडक्ट वापरा, त्याने तेवढ्या वेळापुरता फरक दिसेल, पण नंतर तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये किंवा आहे त्या स्थितीत पुन्हा आपण होत असतो किंवा आपली स्किन होत असते तेवढ्या वेळापुरतं. प्रॉडक्ट संपलं, क्रीम संपली की पुन्हा मग आहे तसंच आपल्याला आपण दिसतो किंवा आपली स्किन होते. त्यामुळे हे नॅचरल पद्धतीने तुम्हाला करायचे. पाणी भरपूर प्यायचं आहे, पाणी 3 ते 4 बॉटल. तुम्ही फक्त ह्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला बघा एक 15-20 दिवसातच फरक जाणवेल. तुम्ही एक तुमचं स्वतःचं टाईम टेबल बनवा. वर्किंग वुमन्सच असं करायला पाहिजे असं नाही आहे, उलट हाऊसवाईफ घरामध्ये असतात, स्वतःसाठी वेळ काढा. नंतर खूप वजन वाढलं, आजार जडले की आपलंच दुःख आपल्याला काढायचं असतं. त्यामुळे आत्तापासूनच फिट राहा आणि एकही गोळी चालू व्हायला नको, म्हणून आत्तापासूनच तुम्ही असं रुटीन ह्या गोष्टी फॉलो करा आणि ह्या 7 चुका करू नका अजिबात. त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत. आता बघा, नाश्तासुद्धा आपल्याला वेळेवर करायचा आहे. हाऊसवाईफ जरी असेल, आपण जरी फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी करतो, पण आपणसुद्धा स्वतः वेळेवर नाश्ता करायचा आहे. नाश्ता पण असा असावा की हेल्दी घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये बघा तुम्हाला प्रोटीन मिळालं पाहिजे, कॅल्शियम किंवा काही जीवनसत्व मिळाले पाहिजेत, असा आपल्याला आहारातूनच घ्यायचा आहे. त्यामुळे नाश्ता हेल्दी करायचा आहे. तुम्ही काहीही करा नाश्ता, बघा उपमा, पोहे, इडली, डोसे, सांबर, असं तुम्ही बघा तांदूळ, पांढरी उडीद डाळ भिजत घालून ह्याचं बॅटर करून असं तुम्ही बघा सगळ्या भाज्या कट करून असा सुद्धा तुम्ही हेल्दी नाश्ता करायचा आहे. आता इथे चटणी बघा, शेंगदाणे आणि मी याची घेतलेली आहे फुटाणा डाळ. आता हे डाएटसाठी किती हेल्दी आहे तुम्हाला
तुम्हाला माहीतच आहे. आपण फुटाणे खातो, पुन्हा त्याच्याबरोबर शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. मग त्याची चटणी बनवायची, असं आहारातून घ्यायचं आणि जेवण कमी करायचं नाही. तुम्ही हवं तर क्वांटिटी कमी करा. आता समजा तुम्ही 2 चपात्या खाताय तर तिथे 1 चपाती घ्या आणि सॅलड घ्या त्याच्याबरोबर, काकडी, गाजर, बीट. आणि सॅलड खाल्लं ना की बघा पोट भरलेलं राहतं आणि पोट भरलेलं राहतं तर आपल्याला भूक लागत नाही. बराच वेळ आपलं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे ज्या सारख्या खाण्याच्या क्रेविंग्स आहेत ना त्या कमी होतात आपल्या. आणि आपण म्हणजे टाईम टू टाईम खाल्लं तर मग आपलं बॉडी पण छान राहते. आपल्याला एक ती सवय लागते बॉडीला आणि आपल्या पोटाला पण सवय होऊन पोट तेवढंच आहार घेतं, म्हणजे एक घास पण एक्स्ट्रा घेत नाही. तर वजन कमी करायचं असेल ना तर जेवण कमी करायचं नाही आहे, आपल्याला हेल्दी घ्यायचं आणि ते योग्य पद्धतीने घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बघा मी सगळं कांदा, टोमॅटो, गाजर, त्याच्याबरोबर काय शिमला मिरची, काय भाज्या असेल त्या कट करून त्यामध्ये टाकायच्या. तुम्ही हवं तर पालक टाका, कोबी टाका, अशा भरपूर साऱ्या भाज्या त्यामध्ये कट करून टाकायच्या आणि असं हेल्दी नाश्ता बनवायचा आहे, वेगवेगळा बनवायचा आहे. तुम्हाला स्वतःसाठी म्हणजे करून खायचं आहे. आता ज्वारीची भाकरी ही डाएटसाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याची आहे. या अगोदर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी फक्त ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि ज्या मी 7 चुका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या मी पूर्णपणे करायच्या टाळल्या. त्यामुळे मला खूप फरक पडला बॉडीला. इवन मला ॲसिडिटी, ढेकर काही होत नाही आणि स्किन पण माझी छान व्हायला लागली. तुम्हाला माहिती आहे की मला ट्विन्स आहेत. मला पण खूप म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम होते, डार्क सर्कल्स होते, पिंपल्स, डार्क स्पॉट वगैरे चेहऱ्यावर होते. पण एवढे माझे कमी झाले ते नॅचरल पद्धतीने. मी अजिबात पार्लरमध्ये जात नाही, कुठलंही मी फेशियल, ब्लीच वगैरे कुठलीही क्रीम मी वापरत नाही. अगदी नॅचरल पद्धतीने. पाणी मी जागोजागी बेडरूम, हॉल, किचनमध्ये भरून ठेवते. जिथं बसेल तिथे लगेच बॉटलकडे लक्ष गेलं की लगेच पाणी प्यायचं. अशा ह्या गोष्टी मी फॉलो केल्या. छोट्या छोट्या गोष्टी ह्या बघायला, ऐकायला छोट्या वाटतात, पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली करतो तेव्हा त्याचा आपल्याला फरक जाणवतो, उशिरा का होईना जाणवतो. आता तुम्ही बघा, काही लेडीज आपण बघतो की जिम जॉईन करतात, वेगवेगळं प्रॉडक्ट घेतात किंवा प्रोटीन शेक वगैरे घेतात. त्यांचं खूप असं डाएट, भोपळ्याच्या बिया किंवा भरपूर काय काय डाएटचं त्यांचं असतं, असं काही ना काही आणलेलं पॅकिंगचं. पण ते सगळ्यांना पॉसिबल होत नाही, तेवढं ते कॉस्टली पण असतं. डाएट करणं सोपं नाही आहे. त्यामुळे हे जर तुम्ही नॅचरल पद्धतीने ह्या सवयी केल्या तर तुम्हाला डाएट करायची सुद्धा गरज पडणार नाही. अगदी तुम्हाला घरगुती पद्धतीने तुमचं फास्ट वजन कमी होऊन तुम्ही कायम मेंटेन राहाल. आणि जेवढं आपण नॅचरल पद्धतीने करतो ना तर आपलं वजन वाढत नाही बघा. आता मी एवढं गावाला जाऊन आली, माझं पण मुलांसाठी घरामध्ये बनवण्यात आलं तर खाण्यात येतं, पण ते क्वांटिटीमध्ये, पण तरी माझं वजन वाढत नाही. का? तर मी त्या गोष्टी फॉलो करते. एखाद्या दिवशी जर हेवी खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी मी डाएट करते, म्हणजे लाईटली आहार घेते. डाएट करत नाही, माझ्याच मनाने मी लाईटली घेते. म्हणजे सकाळचा नाश्ता केला तर दुपारचं मग फ्रूट खायचं. तर आता हाऊसवाईफ जरी असेल, आपण घरातच असतो, भूक लागली तर आपण कधीही खाऊ शकतो. मग त्यामुळे दुपारचं जेवणच पाहिजे असं नाही आहे, तुम्ही त्या बदल्यात काहीही खाऊ शकता. अगदी मटकी मुगाची उसळ जर बनवली तर ती बाऊलभर फक्त खाल्ली तरी तुमचं जेवणासारखंच होऊन जातं, अगदी पोटभरीचं. त्यामुळे फिट राहतो आपण. काही काही आपल्याला आत्ताच बघा 35-30 नंतरच लेडीज पाहायला मिळतात की त्यांचं वय पण नसतं, पण वाकलेले असतात, डुलत चालतात, पोट वाढलेलं असतं किंवा म्हणजे आपण म्हणतो ना पोट आणि असं ढेरी असं पुढे दिसते. त्याचबरोबर ब्रेस्ट, छातीसुद्धा अशी लूज ढिली पडलेली असते, पोटावर लटकलेली पाहायला मिळते, दंड असे मोठे वाढलेले असतात, लूज ढिले दिसतात किंवा त्या फिट दिसत नाहीत. मग कुठलंही ड्रेसिंग त्यांना करायचं म्हटलं तर खूप विचार करावा लागतो किंवा आत्ता ब्लाऊज शिवला तरी तो 8-15 दिवसातून लगेच टाईट होतो आणि मग नंतर तो उसवी करायला लागतं. तर हे सगळे प्रॉब्लेम्स होतात, आजार जडतात, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत आणि वजन वाढतं. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. आता असा बघा, हेल्दी नाश्ता करायचा आहे, दुपारचं जेवण वेळेत करायचं आहे आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे. बरेच जण काय करतात, आता ह्या 7 चुका आपल्याकडनं कुठच्या होतात त्या मी तुम्हाला सांगते की वेळी अवेळी खाणं, एकतर हेल्दी न खाणं,
भलत्या वेळेला भलतं खाणं. म्हणजे आता सकाळचं जर तुम्हाला बघा नाश्ता म्हणजे प्रॉपर नाश्ताच पाहिजे. मग तुम्ही जर अगदी जेवणासारखं भाजी चपाती सकाळची खाल्ली, दुपारची पण भाजी चपाती आणि नंतर संध्याकाळची पण भाजी चपाती, काहींच्या घरात तर भाकरी होतच नाही बघा. मग त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तुम्ही 2-2, 3-3 टाईम जर चपाती खात असाल तर ती आत्ताच बंद करा. तुम्ही एक टाईमच चपाती घ्या. सकाळचं काहीतरी नाश्ता हेल्दी करा. भरपूर असतात ऑप्शन आपल्याला. पोहे, उपमा, इडली, सांबर, डोसे, उत्तप्पे क्वांटिटीमध्ये खा आणि त्याच्याबरोबर सलाड खा किंवा एखादं फ्रूट सकाळचं ॲपल खा, तरी पण तुमचा नाश्ता होऊन जातो. त्यानंतर बघा दुपारच्या वेळामध्ये तुम्हाला जर हाऊसवाईफ असेल तर ज्वारीची भाकरी करून घ्यायला काहीच हरकत नाही. ज्वारी किंवा बाजरी जसं तुमचं ऋतू असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही करायचं. आता उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी किंवा आत्ताही ज्वारीची भाकरी खाल्ली तरी चालतं, पण चपाती कमी खायची आहे. आणि भात, पांढरा भात जर रोज जेवणात घेत असाल रात्रीच्या वेळेला तर तो एक टाईमच घ्या, पण थोडासा घ्या. 1-2 घासाचाच नाही, म्हणून मनाचं समाधान होण्यापुरतं. आणि रात्रीचं जेवण शक्यतो हलकंच करायचं. आता तुम्ही म्हणाल की जेवण कमी करायचं नाही, पोटभर करायचं, पण तुम्ही दिवसभरात किती खाऊ शकतात, कारण ते डायजेस्ट होतं. पण रात्रीचं आपले बॉडी अगदी हालचाल होत नाही, रिलॅक्स असते. त्यामुळे आपल्याला हलकं रात्रीचं जेवण घ्यायचं आहे. मग तिथे तुम्ही ज्वारीची भाकरी अर्धी घेऊ शकता आणि थोडासा पांढरा भात, भाजी घ्यायची आहे. पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे आहारामध्ये. कडधान्य, पालेभाज्या, नॉनव्हेज खात असाल तर चिकन, अंडी, मटण त्याचं सूप घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही हे रुटीन ठेवा आणि ह्या गोष्टी फॉलो करा. दुपारची झोप पूर्णपणे बंद करायची आहे. दुपारची झोप घेतल्याने सुद्धा फास्ट वजन वाढतं. त्यानंतर बघा साखर पूर्ण बंद करायची आहे. तुम्ही म्हणाल की आता सवय, आता मी पण टी लवर आहे, पण मी तुम्हाला कशा पद्धतीने साखर मी बंद केली ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे गोड पदार्थ पूर्ण बंद करायचे आहेत. खाल्ले तरी अगदी थोडेसे क्वांटिटीमध्ये खायचे आहेत. बॉडी हलती चालती ठेवायची आहे. घरात जरी असेल तर सतत असं एका जागी बसायचं नाही, झोपायचं नाही बराच वेळ. सकाळचं पण तुम्ही लवकर उठायचं आहे. आता इथे बघा मी साडी वेअर केलेली आहे. अजिबात साडीमध्ये पोट दिसत नाही. सिंगल पदर घेतला. कुठलंही ड्रेसिंग केलं तरी आपल्याला ते छान वाटलं पाहिजे. आपण फिट दिसलो पाहिजे. अगदी 40-50 नंतरसुद्धा तुम्ही फिट राहू शकता जर ह्या गोष्टी फॉलो केल्या, असं रुटीन ठेवलं तर. जेवताना पाणी भरपूर प्यायचं नाही, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तेलकट मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आणि तेलसुद्धा घरामध्ये कमी करायचं आहे. म्हणजे जेवणामध्ये तेल, मिठाचा वापर कमी करायचा आहे. आता मी बघा 8 दिवस जवळपास नुसती मी कढी आणि भाकरी, कढी माझी प्रचंड आवडती आहे आणि ती मी एक म्हणजे असं पोटाला माझ्या सगळी सवय केलेली आहे. म्हणजे मला सगळ्या सवयी असल्यामुळे माझं शरीर तेवढं पचवतं सुद्धा. तर आता इथे मी बघा तुम्हाला खोटं वाटेल, अगदी शिळी जरी कढी राहिली तरी मी खाते. आता आज केली तर रात्री राहिली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा मी खाते. तर असं करून मी 8 दिवसामध्ये 2 ते 3 वेळा ही कढी बनवलेली आहे. ताकाची शिवाय विशेष म्हणजे ताकाची बनवलेली आहे. आता पातळ ताक हे किती शरीरासाठी फायद्याचं आहे तुम्हाला माहिती आहे. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. दुपारच्या वेळात जर 1 कप ताक पिलात तर बघा वजन पण कमी करण्यास मदत होते आणि त्याच्याबरोबर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. तर तुम्हाला खोटं वाटेल, मी नुसतं कढी भाकरी चुरून खाल्ली, भात पण 1 आठवडा घेतला नाही आणि त्याच्याबरोबर कढी भाकरी चुरून आणि म्हणजे थोडंफार असं सलाड वगैरे असं खात होती दुपारच्या वेळामध्ये, पण मी कढी भाकरीच खाल्ली 1 आठवडा आणि खरंच मला 6 दिवसात एवढं हलकं वाटतंय. तर अक्षरशः म्हणजे पोट पण कमी म्हणजे झाल्याचं फिलिंग येते आणि एवढं छान वाटतंय. तर साडी वेअर करून बघितली तर साडीत अजिबात पोट दिसत नाही. तर मला खरंच खूप छान वाटतंय आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मला अजून 2 किलो कमी करायचं आहे. तर ते पण माझं म्हणजे 1 किलो कमी दाखवतं आहे. तर मी तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तर अशा पद्धतीने मी बघा नुसती कढी भाकरी खाऊनसुद्धा 6 दिवसात मला एवढा फरक पडला आहे. मग आपण ती सवय करायची आहे आपल्या बॉडीला. आपलं शरीराने सगळं पचवलं पाहिजे. आता अंडी खाल्ल्याने सुद्धा बघा शरीरात खूप सारा बदल होतो. सकाळचं रोज 1 अंडं खायचे, 2 बदाम खायचे आहेत. त्याच्यानंतर पाणी भरपूर प्यायचे. पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य त्याचा समावेश जास्त करायचा आहे. तुम्ही जर घरातच असा आहार केला बनवला आणि असंच रुटीन ठेवलं ना तर बघा तुम्हाला काहीच डाएट करायची गरज पडणार नाही किंवा कुठे जायचीही गरज पडणार नाही. सगळे घरातले फिट राहतील, हेल्दी राहतील विशेष म्हणजे. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि मी तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये 7 चुका सांगितलेल्या आहेत त्या अजिबात करू नका तुम्ही. म्हणजे दुपारची झोप बंदच करा किंवा भातसुद्धा जर तुम्हाला खूप वजन वाढलेलं
आहे तर तुम्ही भात बंद करू शकता रात्रीच्या वेळेला, किंवा एक टाईम खाल्ला तर अगदी 1-2 घासाचा खा. मी तर म्हणेल, जर पहिलं तुम्हाला जर खूपच वजन कमी करायचं तर बंद करा. तुमच्या शरीराला सवय होत असेल तर. सवय झाल्यानंतर मग शरीर ते परत मागत पण नाही आणि आपली इच्छा पण होत नाही. तर आता बघा, इथे मी थोडंसं तेल टाकलं, फोडणी दिली. छान अशी साधी कढी आणि भाकरी ज्वारीची मस्त चुरून खात होती आणि 6 दिवसामध्ये मला खरंच खूप फरक पडला पोटाला. त्याच्याबरोबर मी व्यायाम, गरम पाणी, रात्रीचं मी ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी, दुपारचे 4-5 वाजता भूक लागली तर फुटाणे वगैरे मी खात होती, किंवा एखादं ॲपल, संत्रं असं मी खात होती आणि जेवढं हलकं पोट राहील तेवढं मी प्रयत्न करत होती. म्हणजे जरी जेवताना आहे ना 2 घासाची भूक ठेवायची, अगदी ओव्हरलोड पोटभर खायचं नाही आहे. मग त्याने काय होतं, अगदी पोट भरलेलं राहतं. काही वेळेला आपल्याकडनं फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही किंवा वॉकिंग होत नाही, चालणं होत नाही. त्यामुळे मग ते जिरलं पण पाहिजे. तर मी ह्या 7 चुका करायच्या टाळल्या आणि त्यानंतर नुसतं कढी भाकरी मी आठवडाभर खाल्लेली आहे. तुम्हाला खोटं वाटेल आणि खरंच मला खूप प्रचंड कढी भाकरी आवडते. तर मी अशा पद्धतीने माझं वजन कमी करून मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला खरंच फरक पडेल. आणि हे बघा, हे अशी कढी मी बनवली. अजिबात तेलाचा वापर जास्त करत नाही. तर अशा पद्धतीने मी आहार घेतला आणि मला 6 दिवसात खूप फरक पडला. तर तुम्ही पण ह्या गोष्टी फॉलो करा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक यू.